संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, सर्वात ताजी मोठी अपडेट आलेली आहे. ज्या अपडेटचा परिणाम 100% कापसावर, सोयाबीनवर होण्याची शक्यता दाट आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव सुद्धा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करायला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सुरुवात करतोय बातमीने. मित्रांनो, ट्रम्पचा झटका, कापूस, सोयाबीन आणि इथेनॉल उत्पादकांना फटका, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार. होय शेतकरी मित्रांनो, थोडीशी दुःखद बातमी आपल्यासाठी की शेतकऱ्यांसाठी की केंद्र सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या शेतीमाल आयात निशुल्क केल्याने त्याचा थेट फटका कापूस, सोयाबीन, इथेनॉल उत्पादकांना बसणार आहे. अमेरिकेतील इथेनॉल भारतात 45 रुपये प्रति लिटर पर्यंत पडते. त्याचबरोबर सोयाबीनचे उत्पादन भारतापेक्षा अधिक तिथे होते. तर मित्रांनो, याचा फटका हा भारतामध्ये होणार असल्याची दाट शक्यता आता होत आहे. मित्रांनो, खास करून इथेनॉल व सोयाबीनची आवक वाढणार असल्याने आगामी काळात साखर कारखानदारांचे कंबरडे मोडणार आहेच. त्याचबरोबर शेतकरी उद्ध्वस्त होणार हे सुद्धा निश्चित आहे. म्हणजे याचा परिणाम दूरपर्यंत होण्याची शक्यता अति दाट आहे. मित्रांनो, अमेरिकेने आपला आयात शुल्क कमी केला असला तरी भारतामध्ये निर्यात करणारे शेतीमाल निशुल्क करून घेतला. साधारणतः अमेरिकेतून भारतात दरवर्षी बदाम, पिस्ते, सफरचंद, कापूस, सोयाबीन तेल, इथेनॉल याची मोठ्या प्रमाणात आयात होते. महाराष्ट्राचा विचार केल्यास कापूस, सोयाबीन तेल व इथेनॉलचे एकूणच बाजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्रात साधारणतः वर्षाला 125 कोटी लिटर धान्यापासून आणि ऊसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. साधारणतः धान्यापासून तयार केलेले इथेनॉल प्रति लिटर 65 रुपये तर ऊसापासून तयार केलेले 58 रुपये लिटर या दराने तेल कंपन्या खरेदी करतात. तर हे मित्रांनो सद्यस्थितीला चित्र आहे. मित्रांनो, अमेरिकेमध्ये बहुतांश इथेनॉल मक्यापासून तयार केले जाते. उत्पादन खर्चासह भारतात ते प्रति लिटर 45 रुपयापर्यंत उपलब्ध होऊ शकते. भारतातील इथेनॉलपेक्षा प्रति लिटर 13 ते 20 रुपयांनी स्वस्त मिळणार असेल तर तेथील तेल कंपन्या अमेरिकेतूनच मोठ्या प्रमाणात आयात करू शकतात. त्याचा फटका येथील इथेनॉल उत्पादकांना बसणार आहे. अमेरिकेत सोयाबीनचे उत्पादन दुप्पट. आपल्याकडे पारंपरिक बियाणांचा वापर केल्याने जेमतेम एकरी 12 ते 13 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळते. मात्र अमेरिकेमध्ये GM जेनेटिक मॉडिफाय क्रॉप बियाण्याचा वापर केला जात असल्याने कमी उत्पादन खर्चात सोयाबीनचे एकरी 23 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते. आणि मित्रांनो, सावरणारा साखर उद्योग पुन्हा अडचणीत. गेल्या 2 वर्षापासून देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर स्थिर राहिल्याने साखर उद्योग थोडा सावरला होता. बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना वेळेत ऊसाची बिले देण्यास सुरुवात केली आहे. मात्र इथेनॉलचे दर कोसळले तर या उद्योगासमोर पुन्हा अडचणी निर्माण होणार आहे. साखर उद्योग अगोदरच अडचणीतून वाट काढत असताना या निर्णयाने अडचणीत वाढ होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत विचार करण्याची गरज आहे. विजय आवताडे, अभ्यासक, साखर उद्योग यांचे मत. तर केंद्र सरकारने अमेरिकेसोबत हा करार करून शेतकऱ्यांची एक प्रकारे श्राद्ध घातले आहे. या धोरणाला संघटनेच्या वतीने विरोध केला आहे. राजू शेट्टी, नेते, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना. आता वळूया कापूस भावाकडे. मित्रांनो, बार्शी टाकळी येथे मध्यम स्टेपल कापूस 4296 क्विंटल आवक होऊन 8010चा भाव सध्या मिळताना दिसत आहे. वरोरा शेगाव मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त 8010चा भाव सध्या मिळताना दिसत आहे. तर पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त मध्यम कापूस 8010 पर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वर्धा नंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8010 पर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सिंधी सेलू जास्तीत जास्त 7960 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. काटोल जास्तीत जास्त 7700 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7900 रुपये. त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 7700 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पारशिवनी जास्तीत जास्त 7700 रुपये. त्यानंतर मित्रांनो, समुद्रपूर जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर मित्रांनो, अमरावती जास्तीत जास्त 7600 रुपये. त्यानंतर मित्रांनो, बीड केज खाजगी बाजार 7800 रुपये. त्यानंतर धारूर बीड खाजगी बाजार 7740 रुपये. त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ 7800 रुपये. त्यानंतर वसमत परभणी 7500 रुपये. त्यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढ्यासाठी इतकंच. दररोजच्या माहितीसाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.